नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेवर आता आरक्षणाच्या गोंधळामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। उमेदवारांनी स्पष्ट मागणी केली आहे की ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी प्रवर्गात सुरू असलेला तांत्रिक गोंधळ मिटेपर्यंत परीक्षा किमान 15 दिवस पुढे ढकलावी। कारण राज्यसेवा मुख्य परीक्षा 26, 27 आणि 28 एप्रिल 2025 रोजी होणार आहे। मात्र अद्याप केवळ 2000 अर्ज झाले असून उर्वरित 5000हून अधिक पात्र उमेदवार प्रवर्गातील तांत्रिक त्रुटींमुळे अर्ज करू शकलेले नाहीत, हे स्पष्ट झालं आहे। तसेच ईडब्ल्यूएस प्रवर्गातून एससीबीसी किंवा एससीबीसी मधून ओबीसी मध्ये जाण्याची आवश्यकता असलेल्या उमेदवारांसाठी एमपीएससीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध नाही। त्यामुळे अनेक उमेदवारांना अंतिम अर्ज करण्यापासून थांबावं लागत आहे। याशिवाय राज्यसेवा मुख्य परीक्षा ही एमपीएससीच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाची शेवटची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त तणाव आहे। त्यामुळे अधिक संवेदनशीलतेने निर्णय घेण्याची गरज आहे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे। 12 मार्च 2025 रोजी जाहीर झालेल्या पूर्व परीक्षेच्या निकालात प्रवर्ग त्रुटी असल्यामुळे तो रद्द करून 29 मार्चला सुधारित निकाल प्रसिद्ध करण्यात आला। त्यामुळे अतिरिक्त 318 उमेदवारांना पात्रता मिळाली, पण आता त्यांनाही अर्ज करण्यासाठी वेळ मिळत नाहीये, हे गंभीर प्रश्न उपस्थित करत दरम्यान अनेक लोकप्रतिनिधींनी सुद्धा ही मागणी आयोगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। पण अजूनही ईडब्ल्यूएस ते एससीबीसी लिंक सुरू झाली नाही आणि त्यामुळे उमेदवार संभ्रमात आहेत। परीक्षेची तारीख जसजशी जवळ येते तसतशी ही मागणी अधिक तीव्र होत आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।